या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कबूतर खाण्यासंदर्भातील सुनावणी जी आहे ती सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने कबूतर खाण्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आली। मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला आदेश दिले। सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे। तर लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं देखील मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला सांगितलं। कबूतर खाण्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी आपण बघतोय। मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला महत्त्वाचे आदेश दिलेत। सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे असं हायकोर्टाने आपल्या वतीने स्पष्ट केलेलं आहे। यासोबतच मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असे आदेश देखील दिले। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कबूतर खाण्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आली। मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला आदेश दिले। सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद निवळायचं नाव घेत नाहीये, चिघळतच चाललाय। तो आणखीन चिघळण्याची शक्यता आहे, कारण हायकोर्टाने अद्यापही ही बंदी जी आहे ती उठवलेली नाहीये। कबूतर खाण्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आली। या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी जोडले जात आहेत। ललितजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। बंदी जी आहे कबूतर खाण्यांवरील कोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आली। नाही, आता कोर्टाचा निर्णयाची कॉपी अजून मला उपलब्ध झालेली नाही। ते आल्यानंतर आम्ही निरीक्षर अभ्यास करू त्याला। परंतु कोर्टाला जो काही निर्णय असेल तो निर्णय समाजाकडून पाळला जाईल आणि मग या निर्णयाबद्दल आमच्या मनाप्रमाणे जर नसेल तर त्याला काय दाद मागता येईल किंवा कोणते पर्याय आम्हाला उपलब्ध आहेत याचा आम्ही विचार करून पुढचा निर्णय नक्की करू। तोपर्यंत समाजाने सुद्धा संयम बाळगावा आणि कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा। निश्चित, मात्र सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे असं देखील हायकोर्टाने 100% सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे याच्याशी जैन समाज सुद्धा सहमत आहे। त्यामध्ये कुठेही कोणाचं दुमत असायचं कारण नाही। मात्र जर बंदी कायम असेल तर पुढचं पाऊल काय असेल? मग आम्हाला पर्यायी व्यवस्था काय होऊ शकते? जसं सरकारनं सुचवलं होतं की अन्य ठिकाणी कबूतरखाने शिफ्ट करा, असं काही करता येतं का हे बघू। आम्ही त्याचा सायंटिफिकली अभ्यास करू आणि कोर्टाने तज्ञांची समिती नेमणार आहोत। निर्णय आज जाहीर करणं अपेक्षित आहे कोर्टानं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।